पार्सल पिकअप करून गेटवरती गेट पास शिवाय बाहेर जाऊन देत नव्हते. त्यामुळे कस्टमरच्या चुकीच्या बिहेवियरमुळे काय झालं. नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर मंडळी, मला कमवायचे आहे 100 दिवसात 1,00,000 रुपये. तर आज आहे डे 23. देवाची पूजा करून चहा नाश्ता करून कामाला सुरुवात केली. ऑर्डर पण काय भेटत नव्हती, म्हणून दुसऱ्या दिवशीची स्क्रिप्ट लिहिता लिहिता ऑर्डर पण भेटली. त्यानंतर निघालो ड्रॉप लोकेशन वरती. कस्टमरने दिलेल्या लोकेशन वरती कॉल केलं तर थोडा अजून पुढे येऊन या शॉप मधून असं काय पार्सल घेतलं. 10 मिनिटं वेट करून सेम लोकेशनची ऑर्डर उचलून पिकअप लोकेशन वरती येऊन गाडी पण आतमध्ये पार्किंग करायला देत नव्हते. स्टेशन रोड असल्यामुळे मला माहिती आहे गाडी टोईंग केली जाते. त्यामध्ये कस्टमर लागले चुकीचे बिहेवियर करायला. वॉचमॅन काका खूप चांगले होते. गाडी आतमध्ये पार्किंग केली आणि पार्सल घेतलं. असं वाटत होतं की ऑर्डर कॅन्सल करावी लागते की काय. तर मंडे हे पार्सल मला ठाणेला घेऊन जायचं होतं. पेट्रोलची कमी पूर्ण करून 30 किलोमीटरचा प्रवास करत ड्रॉप लोकेशन वरती येऊन कस्टमर जवळ पार्सल डिलिव्हर केलं. त्याचे भेटले 283. त्यानंतर निघालो दुसरा पार्सल डिलिव्हर करायला. लोकेशन वरती येऊन एंट्री करून फ्लोर वरती जाणार तेवढ्यात कस्टमर पण खालीच भेटले. पार्सल डिलिव्हर करून पेमेंट घेणार तर सर मोबाईल पण घरीच विसरले. त्यामुळे शेवटी फ्लोर वरती जावं लागलं. पेमेंट घेऊन खाली येऊन भूक पण लागली होती. त्यानंतर किलबिल वाचन कट्टा या ठिकाणी बसून लंच करून घेतलं. त्यानंतर 1.5 तासांनी ऑर्डर भेटली. पार्सल पिकअप करायला जायचं होतं डोंगरच्या बाजूला. लोकेशन वरती येऊन कस्टमर कडून असं काय पार्सल घेतलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. जाता जाता भेटली बोर्ड मधून ऑर्डर. त्यामुळे घोड्यासारखा धावत सुटलो आणि कस्टमरने दिलेल्या लोकेशन वरती येऊन थांबलो. हात वरती केला आणि पार्सल घेतला आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. तर मंडळी, एक पार्सल पवईला आणि दुसरा पार्सल मलाडला. ड्रॉप लोकेशन वरती येऊन अन्सा इंडस्ट्रीमध्ये पार्सल डिलिव्हर केलं. त्याचे भेटले 228. त्यानंतर तिसरी ऑर्डर उचलून असा छोटासा बॉक्स घेतला आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. जाता जाता पोर्टर मधला पार्टनर भेटला आणि हा दादा तर कल्याणवरून ओव्हरलोड पार्सल घेऊन आला होता अंधेरी वेस्टला. तर पोर्टर पार्टनरनी असं करू नये, आपल्या जीवाची पण थोडी काळजी घ्यावी. त्यानंतर ड्रॉप लोकेशन वरती येऊन विजन एक्सप्रेस मध्ये ओपन डोअर काय दिसला नाही. त्यामुळे डोअर पुल करून कस्टमर जवळ पार्सल डिलिव्हर केलं. त्यानंतर पोर्टर मधून चौथं पार्सल पिकअप करून निघालो. गेट वरती येऊन गेट पास मागायला लागले. त्यामुळे कस्टमर सोबत कॉलवरती बोलणं केलं तर बोलायला लागले गेट पास द्यायला विसरलो. तर त्यांना बोललो तुम्ही विसरलात तर तुम्ही या, मी गेट वरती थांबलोय. तर मी येणार नाही बोललो. तर त्यावरून कस्टमरने केला वाद. तर त्यावरती व्हिडिओ रेकॉर्डिंग झाले आहे. लवकरच तुम्हाला बघायला भेटेल कस्टमर कसे असतात. त्यानंतर ती ऑर्डर कॅन्सल करून पुन्हा ऑर्डर उचलून असं काय पार्सल पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. सिद्धिविनायक बिल्डिंग मध्ये येऊन एंट्री करून शेवटचं पार्सल डिलिव्हर करून काम बंद केलं. तर मंडळी, आज आपली पोर्टर मधून अर्निंग 851 आणि बोर्जो मधून 730. टोटल इन्कम 1581.